गणाधीश जो सर्व गुणांचा, मूळ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदे मूळ तत्वार वाचा, गमू पंत अनंत या राघवाचा. बोला कुंडली गवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतान की जय. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. सत्संगजी, आज तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आहे की अशा युगामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे की जिथं सद्गुरूनं अवतार घेतलेला आहे. आणि आज ते अवतार कार्य निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुंदर असं चालू आहे. कारण ज्यावेळेस अवतार समयाला ह्या भूतलावरती मनुष्याचा देह धारण करून येतात, तर त्यावेळेस जेही भाविक त्यांच्या जीवनामध्ये येतात त्यांचा भवसागर हा सद्गुरू पार करत असतो. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आधी गणन मिला रंगरूप नाही त्याला, शंकर पार्वतीचेही लग्न लावले त्या गणाने, तुका म्हणे सोहम जाण. की जगतवंदे जगद्गुरू तुकाराम म्हणतात की तुम्ही स्वतः तो जाणून घ्या. ज्या शंकर पार्वतीचं लग्न देखील त्या गणेशानं लावलं, तो गणपती तुमच्या आमच्या जीवनामध्ये येण्याची आवश्यकता आहे. कारण जीवन जगत असताना प्रत्येक वेळी तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी स्वामी विवेकानंदांना वास्तविक पाहता भक्तीच्या माध्यमातून सर्वोच्च अवस्था सद्गुरू परमहंसांच्या माध्यमातून प्राप्त केली. पण त्यांचं जीवन जगत असताना ज्यावेळेस सुंदर असं त्यांचं जीवन चाललेलं होतं आणि एवढा तेजस्वी मुलगा, आणि ज्यावेळेस परदेशामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक माता आली आणि मातेनं त्यांना एक मुलगी की तिचं जीवन खूप सुंदर होतं, ऐश्वर्य भरपूर होतं, भरपूर संपत्ती होती आणि दिसायला इतकी देखणी होती की तिनं त्या स्वामी विवेकानंदांच्याकडे अरदास केली, विनंती केली की महाराज की आपण दोघं लग्न करूया, कारण तुम्ही मला त्या गोष्टीला परवानगी द्या. तर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना सांगितलं की बाबा रे, हे लग्न कशासाठी करायचं. तर त्यावेळेस तिनं सांगितलं आपण सुंदर प्रपंच थाटू आणि प्रपंचाच्या माध्यमातून सुंदर आपल्याला मुलं होतील. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना सांगितलं मग आत्ताच तू माझी माता हो आणि मी तुझा मुलगा होतो. कारण आम्हा विष्णुदासा एकची धर्म, परस्त्री ही माते समान. की साधुसंतांना परस्त्रीला आईचा दर्जा दिला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती वृत्ती प्राप्त होण्यासाठी, ती संत वृत्ती प्राप्त होण्यासाठी आपण तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचा संग तोची स्वर्गवास सांगितलं की त्या साधू संतांना त्या स्वर्गाचं सुख प्राप्त केलं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस देश पारतंत्र्यात होता त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी आज गणपती उत्सवाचं नियोजन केलं. कारण त्यावेळेस संचारबंदी होती, 4 माणसं देखील एकत्र होण्यासाठी अनुमती नव्हती. तर त्यावेळेस मग देश आपला पारतंत्र्यातून कसा सोडवायचा त्यासाठी त्यांनी युक्ती लढवली आणि इंग्रजांना पत्र लिहून सांगितलं की बाबा रे, आम्हाला तो गणपतीचा उत्सव, गणपती प्राणप्रतिष्ठा करण्याची आम्हाला अनुमती द्यावी. आणि त्यावेळेस सरकारनं देखील त्यावेळेस मान्य केलं. परंतु ते कार्य व्यापक इतकं विवेकानंदांचं होतं, स्वामी विवेकानंदांचं होतं, लोकमान्य टिळकांचं होतं. त्यावेळेस त्यांना काय केलं, गणपतीवरती बसावाला ते गेला, परंतु गणपतीच्या खाली जे स्टेज केलं जायचं त्या स्टेजच्या खाली ती चळवळ निर्माण केली की बाबा रे चले जाओ. स्वातंत्र्यासाठी संपूर्ण लोक त्या एकत्र करून त्या गणपतीच्या उत्सवाच्या माध्यमातून त्यावेळेस लोक एकत्र येण्यासाठी ती एक योजना आखली होती. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतोय की आपण तुम्ही आम्ही गणपती उत्सव स्वतः आनंद घेतोय. परंतु तो आनंद घेत असताना केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो गणपती येणं आवश्यकता आहे. कारण शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये जो असणारा तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवळ तो गणपती आपण आठवतो की बाबा रे शंकर पार्वतीचा मुलगा गणपती म्हणून तुम्ही आम्ही आराधना करतोय. परंतु
जो शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये तो गणपती होता तो वास्तविक पाहता स्वयंभू होता. कारण स्वयं वास्तविकता त्यानं कुणाला निर्माण केलेलं नाही, परंतु संपूर्ण जग ह्या गणेशाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. मग आज त्यासाठी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीमध्ये सांगितले की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू अवधारी जो. मग वास्तविक आता सर्व दिशांना सर्व ठिकाणी प्रकाश देणारा तू एक गणेश आहेस. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की कारण साधू संत देखील सांगतात की बाबा रे तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन, कारण जया मानिला तो देव पूजित आहे परी देव शोधून कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यानं कोटी जया मानली भक्ती तेची मोठी. कारण प्रत्येकजण आपापल्या मतानुसार आपापल्या भावनेनुसार त्या परमात्म्याला कारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु मुख्य देव कोणता आहे त्या परमात्म्याची आज तुम्ही आम्ही प्राप्ती करून घेतली का? कारण प्राप्ती करण्यासाठी हा मनुष्याचा जन्म आमोली करत न जोडिले रे तुझं ब्रह्मबीज न काटविष. साधू संत सांगतात की या तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवळ सद्गुरूच्या माध्यमातून परमात्म्याच्या माध्यमातून केवळ ह्या मनुष्य देहामध्ये त्या परमात्म्याची अनुभूती करता येते, परमात्मा देव आपलासा करता येते. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येकजण भक्ती करतोय, परंतु भक्ती माझी फलद्रूप होण्यासाठी, कारण नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक धरिती धरून प्रेमापुरी ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा आधी ओळखला पाहिजे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. तो नेमका परमात्मा कोणता की तुटेना फुटेना तो हा दैव राणा म्हणून सांगितले की ज्या परमात्म्याचं तुटत नाही फुटत नाही अग्नी जळत नाही पाणी भिजवत नाही असा समर्थ सांगतात. तो परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे का? कारण जोपर्यंत त्या गोष्टीची प्राप्ती होणार नाही, लाख अवतार सिंग महाराज देखील सांगतात आमचे लाखो यत्न करून प्राण्या अनुमान लावू न शके परमेशाच्या यचनेचे रहस्य कुणी ना जाणू शके अगणित याला कशी लिहावं कोण करील याची गणती माप तुला याला ना पुरती अमाप आहे जगती लेख लिहून शक्ती लेखक जीवान वर्णू शकती म्हणे अवतार पूर्ण गुरुविन भेद समजणे कठीणाती. की अवतार सिंग महाराज बाबा लाखो जरी यज्ञ केलं आणि तुम्ही आम्ही अनुमान जरी लावलं आपापल्या मनाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं रहस्य तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. कारण ॲज अ रचनाकार जो आहे तो प्रत्यक्ष निर्गुण निराकार आहे आणि किती जरी लेखक त्याला आले तर त्याची वाहवा किंवा त्याचे स्वरूप लिहू शकत नाही. मग आज साधू संतांना तो अभंगाच्या माध्यमातून तो गायला गेला लिहिला गेला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते साधू संत तो परमात्मा तो गणेश तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे का? कारण जोपर्यंत त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही तोपर्यंत साधू सांगतात की बाबा रे देवाचं स्वरूप काय आहे, देवाचे आपले नाते तरी काय आहे, देवाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे किंवा नाही याविषयी विचार करणारी माणसं शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे बऱ्याच अंशी लोक देवाला मानायचं म्हणून मानतात. मग आज वास्तविक आता कोणी मानो अथवा न मानो परंतु देवाच्या अस्तित्वाला काही फरक पडत नाही. मग संतांनी लोकांच्या अत्यंत प्रेमपूर्वक चांगला सल्ला दिला आहे की जेणेकरून खऱ्याखुऱ्या देवाच्या स्वरूपाकडे त्याचे मन आकर्षित होईल. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज त्या परमेश्वराला जाणलं पाहिजे आणि त्यानंतर मनुष्याची भक्ती पूर्णत्वाला पोहोचू शकते असे संतांचं मत आहे. परंतु लोकांचा कल कशा प्रकारे असतो त्याचे वर्णन समर्थांनी त्या दासबोधामध्ये देखील प्रगट केले की प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती नाना अनुमानी पडती जेते तेते. कारण हा मनुष्य मात्र तो केवळ देवाच्या शोधामध्ये संसारिक स्वतःचं जे आयुष्य आहे ते बाजूला टाकतो आणि ईश्वराच्या शोधासाठी समर्थ सांगतात की तो धावत पळत जंगलामध्ये अरण्यामध्ये जातो. परंतु वास्तविकता तो परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये, कारण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायशी कोणी न बोले जगी थोरला तो देव चोरला असे गुरुविन तो सर्वताही न दशे. कारण अर्थात कारण अवघ्या ब्रह्मांडाचा जो निर्माण करता आहे ज्याने सकळ विश्व निर्माण केले आहे त्या शाश्वत परब्रह्माविषयी कोणी साधी चौकशीसुद्धा करत नाही की तो थोरला देव तो परमात्मा सद्गुरूच्या कृपेनं ते गणित तुमच्या आमच्या गुपित सुटू शकतं आणि त्या ज्ञानदृष्टीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या प्राप्त करू शकतो. मग आज त्या साधुसंत सांगतात की बाबा रे दुसऱ्या बाजूने समजवण्याचा प्रयत्न करतात की देव पितर भूते आधारित करणारे लोक
त्यांच्या लोकास जातात, परंतु माझी उपासना करणारे ते माझ्या स्वरूपाला शाश्वत जाणल्यामुळे ते माझ्या स्वरूपामध्ये आज येऊन प्राप्त होतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये माझे सर्वश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे मूढ लोक मनुष्यदेह धारण करणाऱ्या माझ्या मनुष्य देहधारी समजून अवज्ञा करतात. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते वरपांगी दृष्टीने मला पाहणे यथार्थ नव्हे. मग आज वास्तविक पाहता की स्वप्नातल्या खोट्या अमृतानं कधीही अमर होता येत नाही. मग नक्षत्रांच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंब चकाकीला फसून ही त्याप्रमाणे वरपांगी जीवनच यथार्थ ज्ञानाला दृष्टीआड करते. मग याचप्रमाणे आकाराने विकाराने व स्थूल विश्व माझे केवळ हे निराकार निर्गुण कसे जाणेल. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी त्या साधू संतांना सांगितलं की बाबा रे, मी नेहमी स्वयंसिद्ध आहे, परंतु अविकृत एक रूपाशी बाल्य तरुण्य वार्धक्य याचा संबंध आपल्या बुद्धीने जोडतात. मग मी दैत्यहीन असून दुजे पण माझ्या अंगी भासवतात. मी निष्क्रिय असता माझ्या ठिकाणी क्रियेची संभावना करतात आणि मग उपभोक्ता असतानाही भोग उपभोगतो असे समजतात. मला कुळ गोत्र नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात. मी अविनाश असून माझा मृत्यू कल्पून कष्टी होतात. मी सर्वांच्या अंतरात सारखाच ओतप्रोत असून माझ्या शत्रू मित्र अशी संभावना करतात. मग मी आत्मा आनंदाचा प्रत्यक्ष आगर असता मला नाना सुखाची इच्छा आहे असे समजतात आणि सर्वत्र समभावाने व्यापक एकादिशी म्हणजे एक स्थूल विभागात राहणारा म्हणतात. मी समस्त चराचरामध्ये आत्मा असाच मी एकाच पक्ष धरतो आणि दुसऱ्या पक्षावर कोणावरती रागावून त्याला मारतो अशी माझी कीर्ती पसरवतात. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज एखादी मूर्ती पुढे पाहिली म्हणजे हाच देव असे म्हणतात आणि तीच मूर्ती भंगली म्हणजे देव नाही म्हणून फेकून देतात. तेव्हा अशा नाना तऱ्हेच्या मी साकार मनुष्यच आहे असे जे मानतात आणि म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान खऱ्या ज्ञानाला काळोखा दृष्टीआड करते. मग ज्ञानेश्वर माऊलींनी हे सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे की बाबा मनुष्याची ईश्वरेशी भ्रम मूलक कल्पना नाहीशी व्हावी याला यथार्थ. परंतु म्हणूनच युगपुरुष आज आमचे अवतार सिंग महाराज म्हणतात की पहा मानवा नील अंबरी चंद्र सूर्य तारे वसती जाईल याची चमक एक दिन सारे मिटून जाती. खाली धरती अग्नी पाणी भव्य असे त्यांचा विस्तार नाश पावती एक दिवस ते आहे हा जो संसार. मध्ये जीव आकाशन वायू सूक्ष्म रूपे तिन्ही असती जुळून असे हा जोड तिघांचा हे सुद्धा मिटून जाती. दृश्यमान या नव वस्तू माया याचे नाव असे ब्रह्म दहावे याहून न्यारे सर्वामावी व्याप्त असे होईल नाश ही सारी माया काहीच ना बाकी उरणार म्हणे अवतार हे सर्व याला म्हणती निरंकार. कारण वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे जे जीवन प्राप्त झालेलं आहे ते आमचे अवतार सिंग महाराज म्हणतात की चंद्र सूर्य ज्या ईश्वराच्या सत्तेनं चालतात, आज जीव आकाश वायू सर्व काही त्याच्या सत्तेनं चालतात, त्या परमात्म्याला जाणून घेणं आवश्यकता आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये या दृश्यमान 9 वस्तू आहेत. त्या दृश्यमान 9 वस्तूंलाच आजचा मनुष्य मात्र देव समजून बसलाय. कोणी सूर्याला म्हणतंय, कोणी चंद्राला म्हणतंय, कोणी पाण्याला म्हणतंय, कोणी धरतीला म्हणतंय, कोणी हवेला म्हणतंय. मग अशा ठिकाणी आजचा मानव मात्र अडकलेला आहे. मग त्याच्या जीवनामध्ये खरं तत्व प्राप्त होण्यासाठी समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये स्पष्ट सांगतात की बाबा रे, जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले परी मूळ ब्रह्म ते संचिले जैसे तसे. की वास्तविक पाहता विनयशील प्रकृतीची कोणत्याही स्वरूपात होणारी भक्ती अथवा पूजा अर्चा ही केव्हाही मुक्ती किंवा शाश्वत आनंद देऊ शकत नाही. याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवळ भक्तिभाव असणं आवश्यकता आहे. कारण देवाला मानणाऱ्या तसेच देवाविषयी जणू इच्छेणाऱ्या भाविक सज्जनाला ईश्वराचे शाश्वत स्वरूप जणू काही भक्ती करायला हवी. पण एका प्रकारचे समर्थ सांगतात की बाबा रे, ब्रह्मांड नाशेले कणपांती पर्वता सहित जळले क्षिती तेव्हा अवघेची देवजाती मा मुक्ता कैचित येते. मग तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ. मग सायुज्यता भुक्ती ते केवळ जाणीजे जैसे. की समर्थ म्हणतात की ज्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होईल त्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्मा केवळ राहणार आहे. मग तिथं कसली वास्तविकता मुक्त अवस्था. कारण मुक्त अवस्था की
संत नामदेव महाराज देखील सांगतात की मेल्यावरती मोक्ष मिळतो, ते अतिमूर्ख म्हणून स्पष्ट सांगितले. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेव्हा ब्रह्मांडाचा नाश होईल तेव्हा मानव असलेले समस्त देवी देवता त्या समेत नाश पावतील. मग तिथे मुक्तीचा प्रश्न उद्भवत नाही. मग निर्गुण निराकार शाश्वत परमात्म्याची भक्ती करण्याचा सल्ला समर्थांनी दिलेला आहे. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत प्रत्येक वेळी त्यावेळेस युगाला अवतरित झाले, त्यावेळेस युगाला त्यांना ती दृष्टी दिली, त्या समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते न जागा होता केवळ नफरतरूपी झोपेमध्ये आणि त्या संसाराचा आनंद घेत आजचा मनुष्य मात्र केवळ सांसारिक कर्म करतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ तो सांसारिक गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये सुख शोधतोय. परंतु साधू संत सांगतात की बाबा रे, संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंते. साधू संत सांगतात की हरिपाठामध्ये की संतांच्या संगतीमध्ये गेला तर तुझ्या मनाला गती प्राप्त होईल आणि न कळणारा परमात्मा तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. कारण ईश्वराच्या सगुण रूपाविषयी लिहिण्यापूर्वी कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो अनुभव महत्त्वाचा आहे की मला निराकार परब्रह्माचा बोध सद्गुरूच्या कृपेने झाल्यानंतर भगवद्गीतेच्या आधारे समजा, ज्ञानेश्वरीच्या आधारे, अनेक शास्त्रांच्या आधारे सद्गुरूला सगुण समजणाऱ्या रूपात निराकार परब्रह्म विद्यमान आहे, ह्या गोष्टीची प्राप्ती होते. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज दान, 2 हात, 2 कान, 2 डोळे अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाचे जे शरीर ते असते, परंतु त्या शरीराच्या माध्यमातूनच केवळ साधू संतांना त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. मग आज ऐशे कारागिरी प्राणी दाटवून विनवणी करी, आता इथून म्हणजे सोडवा मी सोहित करीन. आजचा मानव मात्र त्या ईश्वराला दिलेल्या वचनाला तो जागत नाही. आज तेरी इंसान की हालत क्या हो गई, भगवान कितना बदल गया इंसान. चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. कारण माणूस फक्त बदललेला आहे. कारण जेवढेही 83,999,999 वेणी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपापल्या वृक्ष फळ देण्याचा, सावली देण्याचा प्रयत्न करतोय. आज कुत्रा राखण करण्याचा प्रयत्न करतोय, गाढव वजा होण्याचा प्रयत्न करतोय, गायी दूध देण्याचा धर्म प्राप्त करतोय. अनेक प्रकारच्या योनीमध्ये प्रत्येक जण आपापलं कर्म बरोबर करतोय, पण मनुष्य मात्र स्वार्थाच्या माध्यमातून केवळ एकामेकाचा वास्तविक खून करतोय त्या संपत्तीपायी. आणि जोपर्यंत त्या गोष्टीची त्याला प्राप्ती होणार नाही की बाबा रे, हे दुष्कर्म करण्यासाठी त्याला जी वृत्ती, ती वृत्ती संतमय वृत्ती प्राप्त होण्यासाठी साधू संतांच्या संगतीमध्ये त्याला जाण्याची आवश्यकता आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज ज्ञानेश्वर माऊलीने त्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये सांगितले की देवाची अद्वारी उभा क्षणभरी तेनी मुक्तिचारी साधी येईल हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव वेग कोरू. कारण संसारात येऊन वेग घेतला पाहिजे की देवाची अद्वारी उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती. तो देवाचं द्वार कोणतं? कारण तुम्ही आम्ही त्या आरतीच्या माध्यमातून गणपती ज्यावेळेस तुम्ही आम्ही प्राणप्रतिष्ठा करतो, देवीची प्राणप्रतिष्ठा करतो, त्यावेळेस आपण आरती म्हणतो की आरती म्हणल्यानंतर शेवट आपण म्हणतो घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. मग असतं का पाहता तुम्ही आम्ही म्हणत स्वतःवरती लोटांगण आयुष्यभर घेत राहिलो, परंतु साधू संतांना ती दृष्टी प्राप्त झाली. ती दृष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी केवळ साधू संतांचा आधार घेतला पाहिजे, संत महात्म्यांचा आधार घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत साधू संतांचा तुम्ही आम्ही आधार घेणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये या परमात्म्यानं इतकी मोठी सुंदर रचना केलेली आहे की झाली गर्भाची रचना माहीत नव्हते दोघा जना. तुझी आई होती त्याने तेव्हा कोटे होता प्राणी, तुझा होता बाप बाळ तेव्हा कोटे कंटीला काळ. 9 महिने 9 दिवस तुला कुणी पुरवली रोटी, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. की साधू संत सांगतात की ज्या परमात्म्यानं हाताच्या ठिकाणी हात, ज्यावेळेस तुझ्या गर्भाची रचना झाली त्यावेळेस तुला माहीत नव्हतं, तुझा बाप लहान होता त्यावेळेस तो कुठं होता, तुझी आई ताणी होती त्यावेळेस कुठं होता प्राणी म्हणतात साधू संत. आणि वास्तविक आता हाताच्या ठिकाणी हात, पायाच्या ठिकाणी पाय, आज डोळ्याच्या ठिकाणी डोळे इतकी सुंदर. मग दुसऱ्या बाजूने देखील जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात अरे कार्य नाट्यविषयी त्या कृपाळी देवळाशी, अरे एकला पोशीशी सर्व जगाची, बाळा तुला कुणी केली दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सविधुनी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. कारण सांगितलं की जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की सगळा रचनाकार परमात्मा आहे, त्या परमात्म्याची तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्ती होण्याची आवश्यकता आहे. मग साधू संत सांगतात की बाबा रे, रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले रे, जन्मा येऊन काय केले,
कारण साधू संत सांगतात की दिवस रात्र तुझं तू प्रपंच करतोय, मी प्रपंच करशी निशिदिनी हरीशी भजशी न कवन्या गुणे. आणि ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. तुझं धरणं तुटायचं असेल तो प्रपंचामध्ये तुला जीवात्मा हा सुखकर होण्यासाठी केवळ साधू संतांना त्या सत्संगाचा आधार घेतला. आधी होता सत्संगाने तुका झाला पांडुरंग. मग वास्तविक करू नका काही, सत्संग करा. पूर्वीचा तो दोरा उगेल प्रत्यक्ष पुराणी वर्णिल जातील दोष तुका म्हणे. कारण सत्संग करून करून 83,999,999 योनीमध्ये ह्या जीवाला भटकंती करत असता अनेक दोष कर्म लागलेले असतात. तेवढ साधू संतांच्या माध्यमातून ते दोष दूर होऊन केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी मनुष्याच्या देहामध्ये तुला पाठवलेले गेलं आहे त्या मायेमध्ये आज मन रममान झालेलं आहे. मग वास्तविक आता श्रीकृष्ण परमात्माने नारद एक दिवस चाललेले असतात. मग वास्तविक आता त्या कृष्णाला विचारतो की बाबा की माया काय असते बाबा. त्यावेळेस नारदाला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तुला काय करायचं आहे मायेचं, तू माझ्याबरोबर आहेस ना. नाही मला मायेचा अनुभव घ्यायचा. त्यावेळेस मग श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या मायेची लीला नारद परिभ्रमण करत असताना त्यांच्या जीवनामध्ये सहज त्या जीवन जगत असताना पुढं कर्म करत असताना सुंदर अशी युवती त्यांच्या जीवनामध्ये येते आणि त्या नगरीमध्ये त्यांचं लग्न देखील होतं. आणि लग्न झाल्यानंतर तो इतका रममान होतो की देवाला विसरतो. आणि विसरल्यानंतर केवळ मग वास्तविक पाहता त्या ठिकाणी ते कर्म चालू असताना त्यांना मुलं बाळं देखील होतात. सुंदर प्रपंच चाललेला असतो आणि तो रममान त्या मायेमध्ये अडकतो. आणि मायेमध्ये अडकल्यानंतर वास्तविक पाहता एक दिवस त्यांच्या पत्नीचं मरण पावते, ब्रह्मलीन होते. आणि ज्यावेळेस मरण पावते त्यावेळेस त्या नगरीमध्ये एक नियम असतो की ज्यावेळेस पत्नीचं मरण पावते त्यावेळेस पतीनं देखील तिच्या सरणावरती जायचं किंवा स्वतःला जाळून घ्यायचं. मग त्यावेळेस ती रीत होती. आणि ज्यावेळेस त्यांची पत्नी गेली आणि गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांना सरणावरती टाकलं गेलं आणि ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस कृष्ण मला वाचव, कृष्ण मला वाचव, कृष्ण मला वाचव असं करत नारद ओरडू लागले. आणि त्यावेळेस लक्षात आलं की श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अरे कुठं तुझं आग आणि कुठं भाजलंय तुला, तू तर तसाच आहे. आणि त्यावेळेस लक्षात आलं की त्या मायेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने त्या नारदाला ती माया दाखवली. मग आज माया इतकी नागिन आहे की ह्या परमात्म्यापासून आपल्याला बाजूला नेत असते. मग आज काय या संतांचे वर्णोपकार मज निरंतर जागेविषयी. मग वास्तविकता संत हे वेळोवेळी युगानुयुगे त्या समाजाला जागवत असतात आणि जागवण्याचं कार्य संत करत असतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची त्या गणपतीची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही आम्ही जोपर्यंत त्या शास्त्राच्या माध्यमातून भगवद्गीता असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, एकनाथी भागवत असू द्या, बायबल असू द्या, कुराण असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्या परमात्म्याची त्या गणेशाची आज वास्तविक पाहता त्या गोष्टीचं महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही, कारण नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक धरिती धरून ज्याच्या प्रतिमा तो प्रत्यक्ष परमात्मा आधी ओळखला पाहिजे. म्हणून जाणारे जाणून करा कल्याण ऐशे सांगती वेदपुराण. तुमच्या आमच्या माध्यमातून साधू संतांना सांगितलं आम्ही व्रत करतोय, उपवास करतोय, तीर्थाटन करतोय, वारी करतोय, संपूर्ण आयुष्य भक्ती मार्गातून चांगलं चाललेलं आहे. परंतु साधू संत सांगून गेले बोध त्यांचा घेई सावधान होई वेड्या सावधान होई. की सांगतात की बाबा रे साधू संत त्यांचे जे बोल आहेत ते तू समजून घे. तुम्ही आम्ही वाचतोय, ज्ञानेश्वरी माझ्या तोंडपाठ आहे, हरिपाठ माझ्या तोंडपाठ आहे, एकनाथी भागवतांच्या अनेक ओव्या माझ्या पाठ आहेत, भगवद्गीता तोंडपाठ आहे. परंतु वास्तविकता या भगवद्गीतेमध्ये काय भावार्थ आहे. श्रीकृष्ण परमात्मा वास्तविकता अर्जुनाच्या सहवासात 32 वर्ष केवळ अर्जुन मित्र समजला. आणि ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती तो अतिप्रसंग आला, त्याला युद्ध करण्याचा प्रसंग आला, त्यावेळेस तो गर्भगळीत झाला की बाबा रे की मी हे पाप कर्म करून मला काय मिळणार आहे. तो गर्भगळीत झाला. तो मायेचं आवरण त्याच्या हृदयावरती मनावरती होतं. आणि त्यावेळेस तो युद्धाला तो तयार होत नाही. तो धनुष्य त्याने खाली ठेवला. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय की बाबा रे किंतु परंतु असं जो मतांतर अर्जुनानं शेवटपर्यंत प्राप्त केलं, परंतु आजपर्यंत तुम्ही आम्ही पाहिलं की अर्जुनाची कुठंही मंदिरं नाहीत, कारण तो शंकेमध्ये अडकला. आणि आज तुमच्या आमच्या रामासारखी भक्ती केली आणि हनुमंतांची आज रामापेक्षा जास्त मंदिर आहेत, कारण तो भक्त श्रेष्ठ ठरला गेला. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला एक दिवस हनुमंतांना विचारलं की बाबा रे की
सीतेला विचारलं की बाबा रे तुझ्या रामाला कोणत्या गोष्टीमुळं राम खुश होतो, तर त्यावेळेस सीतामायानं सांगितलं की बाबा रे ते कुंकू आहे ते भांगात लावल्यानंतर राम खुश होतो, ते सिंदूर लावल्यानंतर डोक्याला राम खुश होतो. त्यावेळेस मग हनुमंतानं काय केलं, सगळ्या अंगाला सिंदूर फासला आणि प्रभू रामचंद्रांच्या पाशी जाऊन नतमस्तक झाले. त्यावेळेस सांगितलं की बाबा रे संपूर्ण जगामध्ये तू इतका मोठा भक्त होशील, एवढी मोठी कीर्ती वाढेल तुझी की सर्व ठिकाणी तुझी पूजा केली जाईल. मग आज तुम्ही मी पाहतोय, कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या मारुतीनं हनुमंतानं केवळ रामाचं वचन मानलं आणि जोपर्यंत वचनाला तुम्ही आम्ही धारण करणार नाही तोपर्यंत भक्तीमध्ये वचनाला खूप श्रेष्ठ महत्त्व आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते वचन तुम्ही आम्ही पाहिलं असेल, कारण साधू संत सांगून गेलेले आहेत की बाबा रे त्यांचा बोध काय, कारण आता ईश्वरात्मके देवे तोस्विनी मज द्यावे पसाय द्यान हे जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्म रतिरावडो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, की सांगत की विश्वात्मध्ये असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला ज्ञानेश्वर माऊलींना आळवणी केली की बाबा रे जेही विरुद्ध प्रवृत्तीचे लोक आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांची प्रवृत्ती दूर व्हावी आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये मैत्रभाव निर्माण व्हावा, ईश्वराविषयी ईश्वर प्राप्तीविषयी त्यांच्या जीवनामध्ये तो भाव त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्त करण्याची आवश्यकता नाही का? आम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये संसारिक कर्म असताना प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी आज तुम्ही आम्ही जीवन जगत असताना प्रत्येकाचं एक ध्येय असतं. त्याला वाटतं की बाबा रे सुंदर असं मुलाबाळासाठी घर बांधावं, घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये सुंदर काय सगळ्या गोष्टी असाव्यात, तो त्याची रचना करतो, त्याची कल्पना करतो, सर्व काही करतो देखील. परंतु ज्या गोष्टीसाठी परमात्म्याने तुला ह्या भूतलावरती पाठवले त्याचं आद्य कर्तव्य काय, ते कर्म काय? कारण आईच्या उदरामध्ये असताना तू प्रत्येकानं त्या ईश्वराला वचन दिले की बाबा रे आता इथून माझा सोडव, मी तुला आईच्या गर्भवासाला त्रास देणार नाही आणि त्याच्या स्वस्वरूपाला मी जाणून घेईल. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही मी पाहतो की ज्यावेळेस एखादा मूल लहान जन्माला येतं त्यावेळेस तुम्ही आम्ही पाहतो की केवळ त्याला नसता मायेचा वारा जरी लागला तर ते देवाला म्हणतं कवा वचन दिलं, कवा वचन दिलं. ज्यावेळेस मग ते थोडं थोडं मोठं होतं, त्याला बोलायला येत नसतं, परंतु अनेक लोक हसवत असतात. त्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनात तुम्ही आम्ही पाहतो ते मूल मध्येच हसत असतं, मध्येच रडत असतं. मग त्यावेळेस ते देवाला हसत हसत म्हणत असतं की फसवलं का नाही तुला. परंतु आज दासनं मगाशीच सांगितलं की बाबा रे कारे नाटविषयी त्या कृपाळू देवाशी एकला पोशीशी सर्व जगाशी. बाळा तुला कुणी केली दुधाची उत्पत्ती, या दुधाच्या उत्पत्ती कुणी केली? कारण जोपर्यंत जसा आईला ज्यावेळेस मुलगा ज्यावेळेस प्रिय असतो आणि ज्यावेळेस त्या मुलाचा जन्म होतो तर त्यावेळेस आपोआप जसं वात्सल्य निर्माण होतं तसं भक्ती हा जीवनामध्ये आल्यानंतर समर्थ सद्गुरू ज्यावेळेस जीवनामध्ये येतो आणि तो निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतो आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की बाबा रे की आज आपला परमात्मा आपल्या माऊली समान आहे आणि ती भाव त्याचा. मग भावी विना भक्ती न कळे निसंदेह आणि सद्गुरू विना अनुभव कैसा कळे. आज ते हरिपाठामध्ये सांगितले. मग दुसऱ्या बाजूने देखील सांगतात की भाव धरुणी वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. तो भाव तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याची आवश्यकता आहे आणि भाव होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. कारण जयाने निर्माण केले त्या प्रभुरायाशी कोणी न बोले. कारण वास्तविक पाहता ज्या ब्रह्मांडाची निर्मिती केली त्या परमात्म्याला आज प्राप्त करण्यासाठी आजच्या मनुष्य मात्राकडे वेळ नाही. त्याला जर म्हणलं की बाबा चला सत्संगला चला ईश्वराची प्राप्ती करून घ्या, भक्ती करूया, तर त्यावेळेस ते सांगतात की बाबा रे भक्ती काय एवढ्या वेळात करतात का? भक्ती हा संपूर्ण प्रपंच करावा, संसार करायचा आणि नंतर भक्ती करायची. मग त्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही विचार करत नाही. साधू संतांची वयोमर्यादा बघितला तर ज्ञानेश्वर माऊलींनं 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी आज त्यांना समाधिस्थ झाले. मग आज छत्रपती शिवरायांनी देखील 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंतच परमात्म्याला आठवता येतं, परमात्म्याला जाणता येतं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की न जाणता कोट्यावरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. ते स्वस्वरूप प्राप्त होण्यासाठी साधू संत सांगतात की बाबा रे त्या तत्वाची जाणीव करून घेणं. मग आज तुमच्या आमच्या माध्यमातून साधू संत सांगतात की तुझं सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एक गोविंद रे. कारण सगुण आणि निर्गुण ह्या गोष्टीची फोड होणं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस समर्थ सद्गुण आप
छिपाया लेकिन सद्गुरु ने उसे प्रगट कर दिखलाया. कारण परमात्मा हा वास्तविक पाहता लपालपीचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये खेळ असतो, हा निर्माण केलेला आहे आणि स्वतः लपून बसलेला आहे. त्या स्वस्वरूपाची प्राप्ती केवळ समयाला सद्गुरू अवतारित होतात आणि सद्गुरूच्या माध्यमातून ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं जातं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधुसंत देखील सांगतात की सद्गुरू येत अशा जगती करण्याशी सुखी संसार. सद्गुरू येत असे जगताचा कुल संसार उद्धार करण्यासाठी सद्गुरू अवतारित होत असतो. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते सद्गुरू, कारण अनेक देवांच्या माध्यमातून, अनेक प्रतिमेच्या माध्यमातून, अनेक सद्गुरूंच्या माध्यमातून आज समाजामध्ये ती भ्रामिक अवस्था प्राप्त झाली की नेमकं कुणाला शरण जावं. कारण आज 32 वर्ष श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस अर्जुनाच्या सहवासात होता ते त्यावेळेस ते तत्त्व त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. ज्यावेळेस ते ब्रह्मांड त्याच्या तोंडामध्ये दाखवलं गेलं, नद्या सर्व काही प्राणीमात्रांचा सहार होतोय, भीष्माचार्य कृपाचार्य, ती ज्यावेळेस दृष्टी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्यावेळेस त्यानं सांगितलं की देवा तुला उजवीकडून डावीकडून सर्व 10 दिशेला नमस्कार. तो 10 दिशेला नमस्कार करणारा परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याची आवश्यकता आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जीवन सुंदर जगत असतो आणि हा संसार देखील सुंदर करत असतो. पण संसार करत असताना गाडी मंगला ऐश्वर्य सर्व काय प्राप्त करतो. आज इतके मग ते कोट्यावधीची इष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते, परंतु तुम्हाला तो विसर पडतो. त्या मायेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भुलून जातो की बाबा रे हे संपूर्ण जरी ऐश्वर्य प्राप्त केलं असलं तरी ज्यावेळेस तुझा शरीर जाईल, तू मृत पावशील, ज्यावेळेस तू इथला हे लोक सोडतील तर त्यावेळेस तुला लय तर 2 तास 3 तास 4 तास 8 तास त्या घरामध्ये ठेवतील. मात्र तुझी शेवटची आंघोळसुद्धा वास्तविक पाहता त्या घराच्या बाहेर असणार आहे. घरामध्ये कुणीही तुला त्या आयुष्यभर ज्याच्यासाठी काबाड कष्ट केलं, त्या कष्टाच्या माध्यमातून संसार फुलवला, ते घर बांधलं, बंगला बांधला, त्या केवळ त्या ठिकाणी तुझी जागा फक्त 2 तास 4 तास 8 तास 10 तास लयले तर नातेवाईक संपूर्ण येईपर्यंत, परंतु तुझी शेवटची आंघोळ मात्र घराच्या बाहेर असणार. आणि ज्या संपत्तीसाठी तू धाव करत आयुष्यभर ज्या 3.5 हाताच्या शरीराच्या केवळ त्या माध्यमातून माईक संसारामध्ये इतका धावत होता आणि ज्यावेळेस तुला मशानामध्ये नेलं जातं त्यावेळेस तुला फक्त 3.5 हाताचं शरीर जाळण्यासाठी तेवढीच जागा लागते आणि तेवढी जागा देखील शेवटी त्याची राख त्या जागेवरती तुझी होते. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट संपूर्ण जाण्याच्या अगोदर माझा देहात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत तो परब्रह्म त्या रामाची प्राप्ती करून मग राम राम अवघीची म्हणती कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. रामाशी का राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठ मुनीशी. रामासारखा अवतार झाला, वशिष्ठांना शरण गेला. श्रीकृष्ण परमात्मे सांदीपानीला शरण गेले, निवृत्तीनाथ गहिनीनाथांना शरण गेले, माऊली निवृत्तीनाथांना शरण गेले. आज मीराबाई रविदास महाराजांना शरण गेले, नामदेव महाराज येसोबा महाराजांना शरण गेले. मग आज प्रत्येक साधुसंत एवढे देवाचे अवतार झाले, त्यांना सुद्धा ती रीत सांगून गेली की बाबा रे सद्गुरू वाचून सापडे ना सोय धारावे ते पाय आधी आधी नल, की सद्गुरू वाचून तुझ्या जीवनामध्ये तुला सोय सापडू शकत नाही. आत्मतत्व तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. मी कोणाचा कोणा आत्म्याशी नाही जन्मावरून तो देहात आला कुठून. जोपर्यंत त्या गोष्टीची अनुभूती केवळ सद्गुरू नाही की माझं कृपा केली माझी वस्तू माझं दाखविली जोळा आणि वास्तविक पदा दिल्ली प्रेम खोना नामा म्हणे निकी दाखविली सोयेन न विसरावे पाय विसोबा खेचराचे. आज त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, परंतु केवळ शेवट नामदेव महाराजांना मूर्तीपूजक होते. 72 वेळा प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग त्यांच्या कीर्तनाने नाचला, त्यांच्याबरोबर जेवला, परंतु देखील नाम्या तुझ्याच्या प्रेमाच्या सोय मी लटकाचं खेळत करत असे की माझे स्वस्वरूप वेगळे आहे. त्या स्वस्वरूपाची प्राप्ती आवड्या नारनाथाला जाऊन आज त्यांच्या सद्गुरूच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. मग आज अनेक साधू संतांना त्या गोष्टीची प्राप्ती करून घेतली. आज 1400 वर्ष तप करणारा चांगदेव मात्र 14 वर्षाच्या चिमुकलीने ते ब्रह्मज्ञान दिलं. जगिया ब्रह्मदिशे उघडे ऐक चांगदेवा पाहून घे रोकडा इतर साधने ती उधार. निरंकारी मिशनचा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार त्या परमात्म्याची अनुभूती करून दिली जाते. आज त्रिगुण हे आसार निर्गुण हे सारा विचार हरिपाठ. मग वास्तविकता हरिपाठामध्ये सांगितलं की संपूर्ण जग हे त्रिगुणात्मक आहे. जेवढं दिसतंय तेवढं सगळं नाशवान आहे, परंतु निर्गुण निराकार त्या गोष्टीची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग आज भावीनं भक्ती न कळे निसंदेह आणि सद्गुरूविना अनुभव कसा कळणार. मग त्या सद्गुरूला जोपर्यंत तुम्ही आम्ही शोधत नाही
त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. आज गुरूंची संख्या भरपूर आहे. आज अनेक टी व्हीचे चॅनल जरी लावले ते तासन तास त्या परमात्म्याची लीला सांगणारे अनेक साधुसंत आहेत, परंतु ज्याच्या जीवनामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू नाही आला, तू किती जरी कथन केलं, त्या परमेश्वराच्या कथेविषयी किती जरी कथा केल्या तरी त्याचा भवसागर पार होऊ शकत नाही. आणि जे श्रीकृष्ण परमात्मा देखील उद्धवाला सांगतात की बाबा रे, युगाने युगे मी प्रत्येक वेळी आज जीवनामध्ये येत असतो. आज दत्तगुरूंचं जीवन बघितलं तर ह्या परमतत्व परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांना 24 ठिकाणी गुरु म्हणून आज प्रत्येक ठिकाणी ज्ञानदृष्टी प्राप्त केली. मात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही म्हणत असतो की आमच्या जीवनात अमुक गुरु केला, तमुक गुरु केला, पण वास्तविक पाहता संप्रदायामध्ये जन्माला येऊन संप्रदायामध्ये मरण्यासारखं दुर्दैव कोणतं नाही म्हणतात. बघ असं का सांगितलं गेलं? कारण तुम्ही कोणत्याही संप्रदायामध्ये भक्ती करत असा, परंतु त्या संप्रदायामध्ये शेवट तुमच्या आमच्या जन्म मृत्यू होण्याच्या अगोदर त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती त्या सद्गुरूंना प्राप्त करून नाही दिली तर ते माझं दुर्दैव ठरणार आहे. मग आज कोणत्याही संप्रदायाची तमा न बाळगता केवळ निरंकारी मिशनच्या सुदीक्षा महाराज माताजी जे ब्रह्मज्ञान, तो निर्गुण निराकार आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव करून देतात, तो केवळ कोणत्याही गोष्टी, मग तुम्ही कोणत्याही संप्रदायामध्ये भक्ती करत असू द्या, पण केवळ ज्याला शास्त्र आधार 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 9 जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते कोणत्या गोष्टीची ग्वाही देतात की बाबा रे, एक आत्मा जाण जीव शिव समान, वाया तू दुर्गमी घाली न म्हण. ज्ञानदेव पाठ भरला वैकुंठ हरी दिशे म्हणतात की बाबा रे, सगळं सृष्टीमध्ये भरून उरलेला तो परमात्मा आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याची गरज आहे. मग साधू संतांना तो प्राप्त केला. पायुजी म्हणे राम रतन धन पायो वस्तू पाय अमूलिक, अमूलिक ज्याचं मोल करता येणार नाही असे मीराबाई सांगते की मी प्राप्त करून घेतला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की जी भक्ती करतोय त्या भक्तीच्या माध्यमातून केवळ परमात्म्याची अनुभूती होणं गरजेचं आहे. सद्गुरू जीवनामध्ये येणं आवश्यक आहे. आज मनुष्य मात्र केवळ सांसारिक गोष्टी, सांसारिक धन एकत्र करण्यामध्ये स्वतःला आनंद मानतोय, परंतु आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत समाजामध्ये तीच रीत असते. सकाळी उठायचं, दिवसभर कर्म करायचं, काबाड कष्ट करायचं, संध्याकाळी झोपायचं. मग हे कर्म तर संपूर्ण जीव सृष्टीमधील बैल गाय सर्व काही अनेक वनचर प्राणी आहेत ते सर्व काही ते करतात. मग त्याच्यापेक्षा मनुष्याचा जन्म जर मला वेगळा दिलेला असेल तर माझा आद्यवी कर्तव्य काय? कारण परमात्म्याने ज्यावेळेस संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर प्रत्यक्ष परमात्मा निवांत राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मला जाणणारा ह्या सृष्टीमध्ये कोणच नाही. मग त्या गोष्टीची प्राप्ती करून त्या मनुष्य योनीची प्राप्ती केली बाबा. आणि त्यावेळेस तो जाणणारा परमात्मा मनुष्याचा योनी प्राप्त केली. मग त्या मनुष्याच्या योनीमध्ये आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही तेवढं प्रपंच संसार करण्यामध्ये रममान झालेलं आहे. मग आज मनच नाही निर्मळ तयास काय करील साधुबोध. आणि आज माझं मन निर्मळ नसेल, मला त्या मनाच्या दृष्टीनं जोपर्यंत जगामध्ये परमात्मा आहे तो निर्गुण निराकार आहे ह्या गोष्टीचं त्याला आज प्रश्न पडत नाही. जोपर्यंत प्रश्न पडणार नाही तोपर्यंत त्याच्या गोष्टीच्या त्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होऊ शकत नाही. मग आज समर्थांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये तो साक्षात्कार करून दिला. आज जगतमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांना आज निळोबांना ते ब्रह्मज्ञान दिलं. ज्यावेळेस संत तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, ज्यावेळेस हा देह सोडून वैकुंठाला गेले तर त्यावेळेस त्यांची मुलगी शेवट त्यांची भेट झाली नव्हती. आणि ज्यावेळेस तिनं धावा केला आणि इतकी काय व्याकुळ झाली की अन्न पाणी सोडून दिलं. आणि ज्यावेळेस अन्न पाणी सोडून दिलं त्यावेळेस जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना त्या मुलीच्या प्रेमाच्या हट्टासाठी परत यावं लागलं. आणि तिला दर्शन देऊन ते त्यांना ब्रह्मज्ञान देऊन केवळ तिचा भवसागर पार केला. आणि आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की जोपर्यंत त्या निर्गुण निराकार त्या श्री गणेशाची प्राप्ती, कारण आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या परमात्म्याला तुम्ही आम्ही जाणतोय मानतोय, परंतु तो परमात्मा आहे कसा ह्या गोष्टीचा स्वतःच्या मनाला प्रश्न पडत नाही. मी कोणाचा कोणा आत्म्याशी नाही जन्म म्हणतो, देहात आला कुठून, माझा हा जीवात्मा देहात कुठला माध्यमातून आला. आणि जोपर्यंत ह्या गोष्टीची तो आकलन करणार नाही, तो शोध घेणार नाही. आज साधू संतांना शोध घेतला तो, कारण चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले आधी कळस मग पाया रे. मग वास्तविक पाहता ते केवळ तो कळस कोणता, तो परमात्म्याची प्राप्ती कोणती. आणि जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत आज ज्या गोष्टीसाठी सुंदर अशा मनुष्याच्या देहामध्ये तुला पाठवलं, तो मनुष्याचा देह
सार्थक व्हावा असं तुला वाटत असेल तर जरूर त्या परमात्म्याची प्राप्ती करून घे. कारण ज्या वेळेस भूतलावरती साधू संत आले, परमात्मा आला, त्यावेळेस जे जेही शरण गेले, त्या शरण जाण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येकाला त्या परमात्म्यानं स्वतःचं स्वस्वरूप ते निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून दिली. आणि आज श्रीकृष्ण परमात्मा देखील त्या उद्धवाला सांगतोय की बाबा रे, युगाने युगे मी मनुष्याचा देह धारण करून येतो आणि ज्यावेळेस धारण करून येतो जे जेही शरण मनुष्य मात्र येतात, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतो. तो माझा समयाचा अवतार असतो. मग आज तेच कार्य तंतोतंत सुदीक्षा महाराज आज जे जेही भाविक सज्जन शरण येतात, शरण येत असताना केवळ तुम्हाला विचारलं जात नाही की तुम्ही किती वर्ष देवधर्म केला, किती वर्ष प्रपंच केला, किती वर्ष अनेक प्रकारचे पापकर्म केली, ह्या गोष्टीचं आकलन न करता केवळ आलेल्या व्यक्तीला, शरणागत आलेल्या व्यक्तीला त्या ब्रह्मज्ञान देऊन 5 प्राणाच्या माध्यमातून ते कबूल करून त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली जाते. मग आज एवढ्याचसाठी केला तर आत्ताचा शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकालाच वाटतं की माझ्या जीवनामध्ये माझा शेवट गोड व्हावा, माझा हा जीव सहज निघून जावा. मग त्या गोष्टीसाठी साधू संतांना प्रयास केला, त्या परमात्म्याला जाणून घेतलं आणि जाणून घेतल्यानंतर केवळ त्याची आराधना केली, भक्ती केली, चिंतन केलं, नामस्मरण केलं. मग आज समयाला सुदीक्षा महाराजांच्या माध्यमातून बीज मंत्र दिलेला आहे की तू इनंकार मैत्री शरणा मैनू बक्षलो, की हे ईश्वरा मी तुला शरण आलोय आणि तू मला माफ कर. हा बीज मंत्र दिल्यानंतर ते मंत्र म्हणत म्हणत हा जीवात्मा हा इहलोकामधून परलोकामध्ये सुखकर होण्यासाठी त्या मंत्राच्या माध्यमातून सागर पार होण्यासाठी मंत्र दिलेला आहे. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत तुम्ही मी ध्यान करण्याची आवश्यकता आहे, नामस्मरण करण्याची आवश्यकता आहे. मग आज त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यानंतर तुम्हाला केवळ तुका म्हणे आता उरलो उपकारा करता. कारण तुमचं आमचं जीवन जे राहिलेलं ते उपकारापुरतं राहिलेलं आहे. एक संसार करत करत राहिलेल्या जीवात्म्यांना केवळ त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती कशी होईल त्यासाठी तुमच्या आमचे जीवन समर्थ सद्गुरूंनी तुम्हाला ह्या भूतलावरती ठेवलेलं आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी या मनुष्य मात्राला सुंदर असं जीवन दिलेलं आहे, तो जीवनाचा एकच अर्थ आहे की बाबा रे, जोपर्यंत दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये, जब लगे छुटे प्राण. कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती आज दया एकामेकाविषयी दया निर्माण होणं महत्त्वाचं आहे की माझ्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो परमात्मा प्राप्त झालेला आहे तो प्राप्त झालेला परमात्मा इतर जे जीवात्मे भक्ती करतायत परंतु त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली नाही, त्या प्रत्येक जीवाला त्या प्राप्ती होण्यासाठी तो भाव, कारण ती दया जोपर्यंत तुम्ही आम्ही दाखवणार नाही तोपर्यंत राहिलेल्या भवसागर पार होऊ शकत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्यानं ज्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला पाठवलं आहे की केवळ अनेक धर्मामध्ये आजचा मनुष्य मात्र वाटल्या गेला आहे, परंतु तो धर्म की ज्या जीवनामध्ये साधू संतांना कोणत्याही धर्माला केवळ स्त्री आणि पुरुष एकच धर्म आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून परमात्म्याने निर्मिती केलेली आहे. त्या निर्मितीच्या पाठीमागं तो निर्माता आहे, तो गणेश आहे. त्या गणेशाची वास्तविक पाहता ओंकाराच्या माध्यमातून निर्मिती झालेली आहे. मग तो गणेश तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो निर्गुण निराकार प्राप्त होण्यासाठी आज मनुष्याचं जीवन माणसाला मिळालेलं आहे. मग त्या गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी सद्गुरूवर तुम्ही आम्ही अरदास करूया की सद्गुरू माताजी तुम्ही सर्वांवरती कृपा करा आणि ज्यांच्याही जीवनामध्ये तुमचं स्वस्वरूप निर्गुण निराकाराची प्राप्ती झाली नसेल त्या प्रत्येक घटाला त्या गोष्टीची प्राप्ती व्हावा आणि एवढ्याचसाठी केला होता. आत्ताचा शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रेमाने बोला धनंकारजी.